नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय शिवराज, जय शंभूराजे, जय बागायतदार, रामकृष्ण हरी. आपण आज लखमापूर तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक या ठिकाणी जे आपण फोमनेट घेण्यासाठी आलेलो आहे, तर त्या फोमनेट कंपनीचे जे ऑनर आहेत आणि एक फोमनेट कंपनीचे ऑनर असूनही ते संपूर्ण शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये जाऊन व्हिजिट देऊन संपूर्ण असं मार्गदर्शन ते सर्व शेतकऱ्यांना करतात. तर ते हराक सर या ठिकाणी आहेत. आपण त्यांनी जो प्लॉट हा घेतलेला आहे म्हणजे डेव्हलप केलेला आहे, तर आपण त्यांच्याकडूनच आपण या प्लॉटच्या संदर्भात आपण मार्गदर्शन घेऊया सर. नमस्कार सर. असं आहे का, ही जवळपास मे महिन्यात लावलेली बाग आहे ही. आणि मे महिन्यात बाग लावल्यानंतर याचं एक पहिलं हार्वेस्टिंग झाली आहे. पहिली हार्वेस्टिंग होऊन आता ही सेकंड हार्वेस्टिंग आहे. आणि सेकंड हार्वेस्टिंग चालू असताना त्याचा शेंडा मारून आता हे तिसरे फळं त्याचं, म्हणजे हा तिसरा बार त्याचा चालू होणार आहे. आता हा पहिला काही जे पेरू राहिले होते त्यातला हा माल आहे. 2-4 पेरू काही असे आहेत प्रत्येक झाडावरती, अजून एक शेवटचा त्याचा तोडा बाकी आहे. आणि साधारण त्यांनी जेव्हा फर्स्ट फळ आहे, ते फर्स्ट फळ जेव्हा ते सेटिंगमध्ये होतं, फुलाऱ्यात होतं, तेव्हा त्यांनी शेंडे पिंच केले होते. आणि त्याच्यानंतर आता हे सेकंड घेतलं आहे. आता हे सेकंड पहिलं जवळपास त्यांचं एक 9 ते 10 टन उत्पन्न निघालं होतं. जवळपास हे 1200-1250 बुडं आहेत, ज्याच्यातून त्यांना साधारण 5.5-6 लाख रुपये झालेत. आणि आता पुन्हा हे त्यांनी जवळपास 45,000 फॉर्म नेट लावलेले आहेत. त्यातून काही उत्पन्न होईल आणि त्यानंतर लगेच आता त्यांनी तिसऱ्या वाराची पण तयारी केलेली आहे. असं आपण जर बघितलं तर झाडावरती असा ट्रेस काही जाणवत नाही आहे. तिसरं फळ घेता येते, पण त्या हिशोबाने ते खालूनही ताकद लावताय आणि वरती फळ घेत आहेत. आपण जे म्हणतो का नाही झाडावरती ट्रेस होईल, झाड सुप्त होईल, असं तर काही त्या बागेत दिसत नाही. एकदम टवटवीत, एकदम एकदम हेल्दी झाड दिसतंय. जर आपण या हिशोबाने जर त्याच्यातून फळं घेतो, तर आपलंही नैतिक कर्तव्य आहे की त्याला तेवढं आपण अन्न दिलं पाहिजे. तर ड्रिप वॉटर द्या तुम्ही, त्याला खाली खतं भरा, पण कसंही करून त्याला जे अन्नद्रव्य लागणार आहे तेवढं त्यांना जर पुरवत राहिलं, तर त्याच्यातून 3-4 वेळाही किती वेळा तुम्ही पीक घ्या, ते काही नाही म्हणणार नाही. तर माझं शेतकऱ्यांना हेच सांगणं आहे, तर तुम्ही वेळोवेळी जर त्याचे शेंडे पिंच केले आणि त्याला जर खालून ताकद लावत राहिले, तर वरून ते देणारच आहे, ते देण्यासाठीच आहे. पण आपण त्याच्याकडून घेणारं बनलं पाहिजे. त्याचं तर कामच आहे देणं, ते देताही आहे, पण आपण त्या हिशोबाने घेत नाही. त्या हिशोबाने त्याला तसं आपण अन्न देत नाही खालून. शेणखत असेल, पूर्ण ऑर्गॅनिक बनवत असेल, शेणखत असेल, कोंबड खत असेल, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते त्याला वेळोवेळी देत राहिलं पाहिजे. नाही काही तर स्लरी करून किंवा त्याला ती सोडत राहिलं पाहिजे. धन्यवाद सर. प्रामुख्याने आपल्या विदर्भामध्ये आपण सोयाबीन, तूर, कापूस या व्यतिरिक्त आपण दुसरं कोणतंच उत्पन्न घेत नाही. आपण आज जरी या इथली भौगोलिक स्थिती जर पाहिली तर पाहू शकता आपण ही जमीन एकदम मुरमाड जमीन आहे, अतिशय एकदम डोंगरावरती आहे, डोंगर झाली. डोंगरावरती आहे, मुरमाड जमीन आहे आणि पाण्याची उपलब्धताही आपल्या एवढी नाही. म्हणून आपण विदर्भातल्या शेतकऱ्यांनी या सोयाबीन याच्या बाहेर निघून आज जवळपास हे सर्व क्षेत्र जर पाहिलं तर 1-1.25 एकर क्षेत्र आहे. तर या 1.25 एकर क्षेत्रामध्ये त्यांना पहिला जो आहे ते 5 ते 6 लाख रुपयाचा पेरू झाला आणि आता माल परत आता हार्वेस्टिंगला येणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण सर आमच्या जे शेतकरी बांधव आहेत, तर आमच्या शेतकरी बांधवांचं एक मत आहे की बुवा आता पेरूची लागवड खूप होत आहे, खूप भविष्यामध्ये याला मार्केट मिळेल न मिळेल, तर याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, पेरूचं काय होतं, जेव्हा सुरुवातीला पेरू हे नाव घेतलं ना, आपल्या डोक्यात नेहमी येतं त्याच्यात बिया असणार, ते दातात अडकणार, मग तो त्रास. त्याच्यामुळे तो पेरूबद्दल आवड असताना सुद्धा माणूस त्याला काय अवॉइड करायचा, तर खाणं न खाणं. आणि आता काय झालं, पेरू हा आहे ना, जो खायला खूप चांगला आणि त्याच्यात बियांचं प्रमाण कमी, आणि तो आता ऑर्गॅनिक बनायला लागला आहे. त्याला एकदा फॉर्मनेट आणि अँटी फॉग बॅग लावल्यानंतर त्याच्यावर पेस्टिसाइड यूज होत नाही आहे. तो डायरेक्ट लिंबू साईजचा असताना जेव्हा त्याला ते आपण फॉर्म लावतो, त्यानंतर तो डायरेक्ट ग्राहकापर्यंत पोहोचतो त्याच अवस्थेत. त्याच्यामुळे तो ऑर्गॅनिक तयार होतो. आणि ऑर्गॅनिक तयार झाल्यानंतर त्याला खायलाही गोडवा लागतो, त्यात बियांचं प्रमाणही कमी आहे. त्याच्यामुळे त्याच्या विरुद्ध जो अवेअरनेस आहे, आता तो अवेअरनेस तयार झाला आहे. लोक त्याला खायला लागले, ट्रॅव्हलिंगमध्ये यूज करायला लागले. जागोजागी स्टॉल बघतात तुम्ही, लोक घेतात, आवडीनं खातात. त्याच्यामुळे असं काही नाही आहे. हळूहळू लोक त्याच्याकडे वळाल्यामुळं त्याचं आता बघितलं असेल तर दिवसेंदिवस इतकी लागवड झाल्यानंतर सुद्धा त्याचे रेट वाढतातच आहे.
आणि असं काही नाही की कमी होणार. जेव्हा जास्त वाढेल तेव्हा जास्त त्याला घेणारा वर्ग वाढेल. त्याचं आपल्याला विदेशात पाठवणं झालं, एक्सपोर्ट करणं झालं, हे सगळ्या गोष्टी वाढतीलच. आणि त्याच्यामुळे हे डोक्यात जर येत असेल कोणाच्या तर ते चुकीचं आहे. त्यामुळे आपण ते 2-4 वर्षात जे आपल्याला ते उत्पन्न भेटणार आहे, ते उत्पन्न आपण का कमी करायचं या विचाराने. धन्यवाद सर. आणि आता आपण हा बाग पाहू शकतो. लागवडीनंतर 8व्याच महिन्यामध्ये खरड छाटणी घेऊन याचा माल धरण्यात आला आणि आज जवळपास 14 महिने झाले. 14 महिनेमध्ये एक माल सुद्धा हार्वेस्टिंग झाला. तर अशा पद्धतीने एवढं नगदी पीक देणार आणि शासनाकडून सुद्धा आपल्याला याच्या MRGHच्या माध्यमातून भरपूर पैसे मिळतात. म्हणून आपण शेतकरी बांधवांनी याकडे वळावं आणि आपले शेतकऱ्यांची सर्व समृद्धी साधावी, सर्व शेतकरी समृद्धी व्हावं. आपण त्यासाठी याकडे वळावं. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे, जय बागायतदार रामकृष्ण.